नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरत कर्म समग्रम प्रविलीयते। तो देह संगी तरी असे परिचैतन्यासारिखा दिसे। पाहता परब्रह्माचे नि कसे चोखाळ भला। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपाशीर्वादाने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। ज्याच्या अंतकरणामध्ये कोणत्याही प्रकारच्या फलाची आशा नाही, आपल्या शरीर इंद्रिय संघाताला ज्याने स्वतःच्या स्वाधीन ठेवला आहे, संपूर्ण भोग सामुग्रीचा किंवा विनाशी पदार्थांचा ज्याने त्याग केलेला आहे, असा असणारा महात्मा शरीर निर्वाह व्हावा एवढ्या मर्यादेपर्यंत केवळ शरीर रक्षणापुरतं कर्म करतो, कारण त्यातून त्याला साधना करायची आहे किंवा लोकसंग्रह करायचा आहे। असा शारीरम केवलम कर्म कुर्वन न आपनोति किल्बिषम, कोणत्याही पापाला तो प्राप्त होत नाही। अर्थात पापाचं जे काही अनिष्ट फल आहे त्या फलाला तो प्राप्त होत नाही। जसं शास्त्रामध्ये पापाला पाप म्हणतात, तसं पुण्यालाही पाप असंच म्हणतात। कारण पाप नरकाला घेऊन जातं आणि पुण्य स्वर्गाला घेऊन जातं। अर्थात हे परमात्म्यापासून विन्मुख करणारे असल्यामुळे स्वर्गाला जरी यज्ञाधिक कर्म करणारे पुण्य असं म्हणत असेल, तर संत मात्र त्याला पुण्य असं म्हणत नाही, त्याला पापच असं म्हणतात। मजची माझी असता जेने मी दुर्हावी पंडसुता, ते पुण्य ऐसे म्हणता जीवन तुटे काही। किंवा स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे। माते जेने पावीजे ते शुद्ध पुण्य, भगवत प्राप्ती करून देणारं ते खऱ्या अर्थाने शुद्ध पुण्य आहे। आणि त्यापासून जे पुण्य स्वर्गाला घेऊन जातं त्याला संत महात्म्य पुण्य मानत नाही। तो पुण्य आणि पाप दोन्ही भागाला प्राप्त होत नाही। प्रारब्ध बलाने जे आपल्याला काही प्राप्त होईल त्या लाभात तो संतुष्ट असतो। शीत उष्ण, मान अपमान, निंदा स्तुती, जय पराजय, लाभ हानी या सर्वांमध्ये तो द्वंद्वाच्या अतीत झालेला आहे। कुणाचा तरी उत्कर्ष व्हावा आणि तो जर आपल्याला सहन नाही झाला तर सहन न होणाऱ्या वृत्तीला अमर्ष असं म्हणतात, किंवा अमर्षाला द्वेषही म्हणतात, किंवा मत्सर असं म्हणतात। हे सगळ्या प्रकारचे विकार त्याच्या अंतकरणातून चांगल्या प्रकारे निघून गेलेले आहे। कार्य प्रारंभ केलं, सिद्ध झालं तरी हर्ष नाही, आणि अपूर्ण राहिलं तरी कोणत्याही प्रकारचा खेद करत नाही। समसिद्धावसिद्धौच, अशा महात्म्याने सगळ्या प्रकारची जरी कर्म केली तरी तो कर्माच्या बंधनाने बांधला जात नाही। या श्लोकाचा कालपर्यंत आपण विचार केला। महात्मा सामान्य पुरुषाप्रमाणे सगळी कर्म करतो, किंवा महात्म्याचा जर व्यवहार पाहिला तर तो अगदी सामान्य पुरुषाप्रमाणे दिसतो। व्यवहार सामान्य आहे, पण त्याच्या व्यवहारामध्ये सुद्धा परमार्थ आहे। जर तो पाहू लागला एखादा दृश्य पदार्थाला तर त्याचं पाहणं दृश्य पदार्थाला बाजूला सारतं आणि दृश्य पदार्थामध्ये उपहित असणाऱ्या चैतन्यालाच तो पाहतो आहे। म्हणजे त्याच्या अंतकरणाची वृत्ती, थोडी पारिभाषिक शब्द आहे, त्याच्या अंतकरणाची वृत्ती विषयाला विषय न करता विषयोपहित चैतन्याला विषय करते। आता यातले सगळे अर्थ वेगवेगळे आहे। जरी विषय नावाचा शब्द एक आला तरी त्या सगळ्याचे अर्थ मात्र वेगळे बरं। विषय शब्दाचा एक अर्थ होतो शब्दस्पर्शादी विषय, विषय शब्दाचा एक अर्थ होतो जाणणं, आणि विषय शब्दाचा आणखीन एक अर्थ होतो आच्छादित करणं। महात्मा जेव्हा विषयाला विषय करतो, म्हणजे शब्दस्पर्शादी विषयाला जाणण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्या अंतकरणाची वृत्ती विषय नावाच्या उपाधीने युक्त असणाऱ्या चैतन्याला उपहित म्हणतात। म्हणून विषयाला विषय न करता विषयोपहित चैतन्याला ते विषय करते। आपली पण वृत्ती विषय चैतन्यालाच विषय करत असते, फक्त आपण भ्रमामुळे चैतन्याला न पाहता दृश्य आकारामध्येच अडकून जातो। सोनाराला नजर सुवर्णाची आहे,
तो अलंकाराकडे जेव्हा पाहतो तेव्हा त्याची वृत्ती अलंकारावर थांबत नाही, त्यातल्या सोन्याला विषय करते. आणि आपली वृत्ती वास्तविक आपणही सोन्यालाच पाहत असतो, पण सोनं पाहत असताना सुद्धा आपण काय म्हणतो, हा अलंकार आहे. म्हणतो तो हातातला असेल तर कडं आहे, बोटातला असेल तर अंगठी आहे, कानातला असेल तर मग बाळी आहे, जे वरची असेल तर भीक बाळी आहे, कानाच्या छिद्रामध्ये असेल तर कुंडल आहे, गळ्यामध्ये असेल तर मग साखळी आहे. म्हणजे आपणही सोन्यालाच पाहतो, पण सुवर्णाची अंतरंगातली दृष्टी नसल्यामुळे आपण त्याला अलंकार असं म्हणतो आहे. सोनार मात्र त्याला सोनं म्हणतो. तसं विश्वाकडे जेव्हा महात्मा पाहतो, जे ते विश्वालंकाराचे विसुरे, जरी आहाती अनाने आकारे, तरी घडले एकचे भांगारे परब्रह्मे. भंगार लोखंडाला म्हणतात आणि भांगार सोन्याला म्हणतात. मातीमध्ये जरी पडलं तरी ज्याला कलंक लागत नाही, आणि मातीत पडलं की कायम कलंक लागतो, ते भंगार लोखंड आहे. मातीत पडूनही ज्याला दोष लागत नाही त्याला भांगार असं म्हणतात. एकाच असणाऱ्या त्या कान्याचा फरक आहे, पण अर्थात किती फरक आहे. इतकी मराठी भाषा सूक्ष्म आहे. महात्मा व्यवहार करतो, पण त्याच्या प्रत्येक व्यवहारातून परमात्म दर्शनाचा वियोग होत नाही. दृष्टीने पाहू लागला भगवत दर्शन आहे, मुखाने बोलू लागला देवाचं स्तवन आहे. एवम तो बोले ते स्तवन, तो देखे ते दर्शन. पायाने चालू लागला तीर्थयात्रा आहे. कोणतंही कर्म केलं ईश्वराची पूजा आहे. मनामध्ये कल्पना केली जप आहे, आणि तो झोपला तरी त्याची ती समाधी आहे. बाबा सांगत असतात, महापुरुष जेव्हा विश्रांती करतात, आपली अंतःकरणाची वृत्ती अज्ञानामध्ये लीन होते. प्रारब्ध संपलं की पुन्हा आपल्याला जागृती येते. प्रारब्धाने आपण जागे होतो, आणि त्या दिवसाचं प्रारब्ध संपल्याशिवाय झोप लागत नाही. किती प्रयत्न करा, प्रारब्ध त्या दिवसाचं संपलं की मनुष्याला जीवाला झोप लागते. सुषुप्ती अवस्थेमध्ये आपली वृत्ती अज्ञानामध्ये लीन होते, आणि महात्म्याच्या जीवनामध्ये अज्ञानच नसतं, म्हणून त्याची वृत्ती परब्रह्म स्वरूपामध्ये लयाला जाते. म्हणून जरी तो झोपला तरी त्याची ती समाधी आहे. आणि आपण जागी असेल तरी लागू शकते कधी कधी आपल्याला निद्रा, तो भाग सोडून द्या. म्हणून तो निजे तेची कपिध्वजा समाधी माझी. ज्ञानोबा म्हणतात, फार काय सांगावं, संपूर्ण विश्व तो स्वतः झालेला आहे. म्हणजे विश्व जर स्वप्न असेल, मिथ्या असेल, तर त्याची प्रक्रिया आहे मिथ्या पदार्थाला पाहणारा द्रष्टा हाच त्या पदार्थांचं उपादान कारण असतो. स्वप्न आपण पाहतो, स्वप्नस्थ पदार्थसुद्धा आपणच होतो आहे, आणि जागृतीमध्ये आल्यानंतर स्वप्न पदार्थ राहत नाही, अर्थात ते मिथ्या ठरतात. मिथ्या पदार्थाला स्वप्नामध्ये पाहणारा द्रष्टा आपणच असतो ना, म्हणून त्या सगळ्या पदार्थांचं उपादान कारण आपणच आहे. तसं जागृतीमध्ये महात्मा जगताकडे पाहत असेल तर संपूर्ण विश्व हे विश्वचे माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. किंबहुना चराचर आपण झाला. चराचर जर तो आपण होत असेल, आपणच विश्व झाला, तरी भेदभाव सहजची गेला. मनोनी द्वेष ठेला जया पुरुषा. मत्सर ज्या ठिकाणी निर्माण व्हावा तेवढंसुद्धा द्वैत त्याच्या ठिकाणी राहत नाही. शब्दाने तो विमत्सर निर्मत्सर आहे असं तरी का म्हणावं. मनोनी सर्वां परिमुक्त. या 14व्या ओवीचा थोडा विस्तार आपण काल नाही केला. मनोनी या कारणामुळे तो सर्व प्रकारांनी मुक्त आहे. सगळे प्रकार म्हणजे 8व्या ओवीपासून घ्यायचे आहे सगळे प्रकार. आशेपासून मुक्त, अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्ती ज्ञान, त्या ज्ञानापासूनही मुक्त. बरं, तो का म्हणे अहम ब्रह्म आड योनिधी भ्रम, म्हणजे मी देह या अज्ञानाच्याही ज्ञानापासून मुक्त, आणि मी ब्रह्म याही ज्ञानापासून तो मुक्त. सांडोनी आशा कुरोंडी अहम भावेशी. आशेपासून मुक्त, अहम भावापासून मुक्त, आपपर भाव जो आहे त्याहीपासून मुक्त. किंबहुना कर्म कशाला म्हणतात तिथूनही मुक्त. निर्मत्सर द्वैत या सर्व प्रकारांनी तो मुक्त आहे. काल मला एक नाथ महाराजांची ओवी आपण पाठवली. त्या ओवीमध्ये एक गोड भाव आहे. जो व्यक्ती म्हणतोय ना साधक, मज पूर्वी द्वैत संग होता, तो जाऊन निसंग झालो आता. या समूळ दोन्ही मिथ्या वार्ता विनिर्मुक्तता पावलो.
नाथ महाराजांनी भागवतामध्ये त्या शब्दाचं स्पष्टीकरण केलं आहे. शब्द कसा आहे बघा, विनिर्मुक्त. अगोदर शब्द आहे मुक्त, त्याला उपसर्ग लागला नि, निशेष मुक्त, आणि पुन्हा शब्द लागला विशेष प्रकारे निशेष मुक्त. म्हणजे मी मुक्त झालो हाही भाव आता सुटून गेला, तो खऱ्या अर्थाने मुक्त आहे. एखादा म्हणतो ना मी मुक्त आहे, मी मुक्त आहे, तर तो फक्त वाचा मुक्त आहे, म्हणजे फक्त वाणीनंच मुक्त आहे. काही लोक म्हणतात ना मी ब्रह्म आहे, ब्रह्म आहे, तर हे वाणीनेच फक्त ब्रह्म आहे. जो झाला तो म्हणणारच नाही ना मी मुक्त झालो, मी मुक्त झालो, तो वाचेतला मुक्त आहे. आणि खऱ्या अर्थाने तीही भावना जेव्हा निघून जाईल, तर विनिर्मुक्तता पावलो. तर नाथ महाराजांनी विनिर्मुक्त पद असं म्हटलं आहे. अज्ञानातूनही सुटला आहे आणि तत्सापेक्ष अहम ब्रह्मास्मी त्याकारक ज्ञान, त्या ज्ञानातूनही तो मुक्त झाला. मनोनी सर्वांपरी मुक्त. पुढे जाऊन सांगू, मी मुक्त झालो याचीसुद्धा ज्याला जाणीव नाही, तो कोबरायचं प्रमाण आहे. मुक्त कासया म्हणावे, बंधनची नाही ठावे. ज्याला बंधनच माहिती नाही तो खऱ्या अर्थाने मुक्त आहे. बंधन असतानाही मुक्त, त्याला म्हणतात बंधा कालेपी बंधा भावाहा. आणि भगवंतानी भागवतामध्ये स्पष्ट म्हटलं, बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतो मे न वस्तुतः गुणस्य माया मूलत्वात न मे मोक्षो न बंधनम. ही खरी मुक्तता आहे. बद्ध आणि मुक्त व्याख्या गुणावर अवलंबून आहे. तत्वतः पाहिलं तर बद्ध आणि सापेक्ष मुक्तता दोन्ही भ्रमच आहे. बंध आणि मुक्त गुणस्य माया मूलत्वात, गुणामुळे ज्या व्याख्या होतात ते सगळे गुणच मायामूलक आहे. त्यामुळे माझ्या खऱ्या वास्तव स्वरूपाच्या ठिकाणी मोक्षही नाही, बंधन नाही, तत्सापेक्ष मोक्षसुद्धा नाही. हा खरा भाव आहे. म्हणून सर्वांपरी मुक्त, सर्व प्रकाराने तो मुक्त आहे. अज्ञानाचंही बंधन, ज्ञानाचंही बंधन. अमृतानुभवामध्ये विचार केला आहे बरं. जे आपल्याला अविद्या आहे ना ते जिवंत आहे, आणि जर आपल्याला बोध झाला तर मग ती मेलेली अविद्या आहे, तिच्यातूनही सुटावं लागतं. जिती अविद्या ऐसी अन्यथा बोधाते गिवसी, तेची यथार्थ बोधेशी निमालिनी ओठी. जिवंत अविद्या अन्यथा बोधाने असते, आणि तीच अविद्या पुन्हा मृत झाली का मग यथार्थ ज्ञानाच्या अभिमानाने ग्रस्त करते, तो आवेश असतो. म्हणून ते दोन्ही प्रकारच्या अविद्या सुटल्याच पाहिजे. ते व्यवहारातलं आपण उदाहरण पाहतो, आता विस्तार नाही करत. काळी घार आणि पांढरी घार हे तसंच आहे. सर्वांपरी मुक्त, तो सकर्माची कर्मरहित, कर्मच करतो आहे व्यवहाराने, तत्वतः कर्मरहित आहे. ब्रह्मज्ञानी पुरुषाच्या हातून घडलेली कर्म हे वास्तवतः कर्म घडत नाही. त्याला नाथ महाराजांनी उदाहरण दिलं आहे, किंवा ज्ञानोबासुद्धा उदाहरण देतात. नाथ महाराजांनी उदाहरण दिलं आहे, एका मनुष्याने स्नान केलं म्हणे मृगजळाच्या पाण्याने. मग खरं सांगा, मृगजळाच्या पाण्याने स्नान केलं असेल तर तो स्नान करूनसुद्धा कोरडाच राहतो. कारण मृगजळाचं पाणी हे फक्त आभास मात्र आहे, त्यामुळं ते पाणी त्याला ओलं नाही करत. तसं महात्म्याने कर्म केली की ते प्रातिभासिक कर्म असल्यामुळे तो तत्वतः कर्मरहितच असतो. तो सकर्मची कर्मरहित, सगुण परिगुणातीत येथ भ्रांती नाही. सगुणच आहे, तो गुणयुक्त आहे, गुणात व्यवहार करतो. गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. पण तत्वतः तो मात्र तिन्ही गुणांचं अतिक्रमण करून गेलेला आहे. आणि भगवान म्हणतात या बाबतीत मला भ्रांती नाही, येत भ्रांती नाही. हा श्लोकातला भाव नाही बरं. कृत्वा अपि न निबध्यते, संपला विषय इथं. कवन ते कर्म काही बाधितया ते. पण ज्ञानोबा आहे भगवंताच्या मनातला विशेष अभिप्राय प्रगट करता. तो कर्म करत असेल तर कर्मरहित, गुणात व्यवहार करत असेल तर गुणातीत, सर्व प्रकाराने तो मुक्तच आहे. या बाबतीत मला संशय नाही. हेच पद ज्ञानोबारायांकडे जर घेतलं तर ज्ञानोबारा म्हणतात मलासुद्धा भ्रांती नाही. अर्जुना तू सुद्धा भ्रांती धरू नको. याचा अर्थ असा होतो की आम्हाला भ्रांती नाही, पण त्याच्या बाबतीत काही लोकांना निश्चित भ्रांती आहे. कोणाला आहे? मुक्ताचे देह तैसे हाले चाले संस्कार वसे, ते देखोनी लोक पिशे तो करता म्हणते. याचे दोन अर्थ होतात ना. पिशे लोक करता म्हणते किंवा लोक पिशे करता म्हणते.
जे संसारातले वेडे आहेत ते महात्म्याला वेड असं म्हणतात, किंवा वेडे लोक त्याला करता म्हणतात. दोन अर्थ होतात. आम्हाला मात्र भ्रांती नाही. तयाही एक देह की राथी, लौकिकी सुखदुःखी म्हणती, आम्हा त्यासी प्रतिती परब्रह्मची हा. इथपर्यंत आपण भाव पाहिला. आता 23व्या श्लोकाला प्रारंभ होतो आहे. महात्म्याची सगळ्या प्रकारची कर्म ते फलासहित त्याच्या आत्मस्वरूपाशी एकरूप कसे होतात, म्हणून ती कर्म एकरूप झाल्यामुळे आता त्याला फळ देण्याकरता भिन्नत्वाने भेदाने शिल्लक राहत नाही. अनुकूल किंवा प्रतिकूलता, सुख किंवा दुःख एकत्वामध्ये होत नसतं. त्याला दोनपणा असावा लागतो. द्वैतामध्ये व्यवहार घडतो, एकत्वामध्ये व्यवहार घडत नाही. एकत्वामध्ये आपलेच सगळे असले तरी व्यवहार नाही घडत. समजा बोलता बोलता दातांच्या खाली जर जीभ आली, जरी दातांनी जीभ चावल्या गेली तरीसुद्धा प्रतिकूलतेचा व्यवहार वाटत नाही. झाला तरीसुद्धा एकत्वामध्ये कसा व्यवहार होईल? त्याकरता द्वैत असावं लागतं. आणि ते कर्म आपल्या स्वरूपाहून भिन्न न राहिल्यामुळे आता त्या महापुरुषाला ते कर्म फल देत नाही. कसं? तो पुढे विस्तार येणार आहे. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञाय आचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. सरळच आहे या श्लोकाचा अर्थ. गतसंगस्य, संग म्हणजे आसक्ती. ज्याच्या अंतकरणातून कर्म करतोय पण कर्माच्या फलाची आसक्ती निघून गेली आहे. कर्म कुठपर्यंत करतो? कर्माला फळ लागेपर्यंत कर्म करतो, पण फळाचा संबंध प्राप्त व्हायचा योग आला की फळ मात्र घेत नाही. कशाप्रमाणे? वृक्षाप्रमाणे. वृक्ष का वेली लोटती फळे आली, तैसी सांडी निपजली कर्मे सिद्ध्या. कर्म सिद्ध झालं आहे पण तरीसुद्धा तो सांडी त्याग करतो. याला म्हणतात गतसंग. फलासक्तीने रहित किंवा अभिमानाने रहित तो संग किंवा आसक्ती निघून गेलेली आहे. मुक्तस्य याचे दोन अर्थ केले आहे. धर्म आणि अधर्म, पाप आणि पुण्य यापासून जो मुक्त आहे, किंवा मधुसूदन सरस्वतीने अर्थ केला आहे कर्तृत्व आणि भोक्तृत्व या अध्यासापासून, भ्रमापासून तो मुक्त आहे. म्हणून गतसंगस्यमध्ये फलासक्ती घेतली आहे आणि मुक्तस्य या पदामध्ये कर्तृत्वापासून तो मोकळा झाला आहे. त्यानंतर ज्ञानावस्थित चेतसः. चेतस म्हणजे अंतकरण. ज्याचं अंतकरण ज्ञानामध्ये स्थित आहे, व्यवहारातली ज्ञान नाही घ्यायची. ज्या ज्ञानामध्ये जीवाचं आणि परब्रह्माचं अखंड ऐक्य प्रतिपादन केलेलं असतं, त्या ऐक्य ज्ञानामध्ये ज्याचं अंतकरण स्थिर झालं, याचा अर्थ जीव ब्रह्मैक्य ज्ञान त्याच्या अंतकरणामध्ये स्थित आहे. जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी जयाची हृदय भुवनी विराजती. अशा ज्ञानाला प्राप्त झाला म्हणून तो स्थितप्रज्ञ आहे. म्हणजे ज्ञानावस्थित चेतसः या ज्ञानाची पूर्णता. मुक्तस्य पदातून कोणतंच बंधन नाही आणि गतसंगस्य पदातून आसक्ती नाही. आसक्तीरहित, बंधनरहित आणि जीवब्रह्मैक्य ज्ञानामध्ये स्थित जो झाला, अशा पुरुषाला कोणतंही कर्म करावं लागत नाही. शास्त्रही त्यांना कर्म सांगत नाही. पण तरीसुद्धा यज्ञाय आचरतः कर्म. यज्ञ शब्दाचे करतो तो स्वधर्म, आणि यज्ञ शब्दाचा एक अर्थ आहे यज्ञो वै विष्णू, म्हणजे भगवंताकरता केलं जाणारं सगळं कर्म त्याला यज्ञ कर्म असं म्हणतात. यज्ञाय म्हणजे भगवान परमात्म्यासाठी, स्वतःसाठी नाही बरं. स्वतःसाठी कर्म करत असेल, अंतकरण शुद्धीसाठी साधक आहे. जगाच्या उद्धाराकरता कर्म करत असेल, सिद्ध महात्मा लोकसंग्रहाकरता कर्म आहे. पण तो स्वतःही करता नाही, लोकसंग्रह करता नाही. माझ्या देवाच्या प्रसन्नतेसाठी तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्मकुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. यज्ञाय आचरतः कर्म. यज्ञाय म्हणजे परमात्म्याच्या प्रसन्नतेसाठी तो सगळ्या प्रकारची कर्म करतो, पण ती कर्म समग्रम. अग्र शब्दाचा अर्थ होतो फल. अग्रेन सह अर्थात फलेन सह, त्याला म्हणतात समग्रम कर्म. विलीयते असं नाही, प्रविलीयते. प्रकर्षेनं ती कर्म आत्मज्ञानामुळे
त्याच्या आत्मस्वरूपामध्ये लयाला जातात, ते कर्म भिन्नत्वाने शिल्लक राहत नाही. यावर ज्ञानोबारांचं स्पष्टीकरण आहे. तो देह संगे तरी असे, परिचैतन्यासारिखा दिशे, पाहता परब्रह्माचे कसे, चोखाळ भला ऐसाही परिकौतुके, जरी कर्मे करी यज्ञादिके, तरी ती लया जाती निश्शेखे, तयाच्याची ठाई अकाळीची अभ्रे जैसी, उर्मी बिन आकाशी हरपती अपैसी उदयिनी साती, तैसे विधी विधाने विहिते, जरी आचरे ते समजते, तरी ती ऐक्य भावे ऐक्याते पावतीची गा. या चारही ओव्यांचा एकत्र विचार आहे. पहिल्या 2 ओव्या स्पष्ट आहे, नंतर उदाहरण सांगून प्रक्रिया सांगतात आणि अंतिम ओवीमध्ये सिद्धांत आलेला आहे. तो महात्मा देह संगे तरी असे, तो देहाच्या संगतीमध्ये राहतो आहे. आता हा महात्मा जगताच्या उपकारासाठी अवताराला आलेला आहे. जर तो महात्मा साधक असेल आणि गत जन्मात मुक्त झाला असता तर तो देहाच्या संगतीत आला नसता. पण जर तो साधकी अवस्थेमध्ये मागील जन्मामध्ये जर उचलत्या पावलाने चालला नाही, म्हणून आयुष्य भानू मावळला, साधना मात्र खंडित नाही झाली, त्याला नूतन जन्म योगभ्रष्ट म्हणून पवित्र श्रीमंत कुळात अथवा पवित्र आणि गरीब कुळामध्ये प्राप्त होतो. आणि मागील जीवनामध्ये केलेली साधना जी सुटली, त्याची अंतःकरणाची भूमिका जी तयार झाली, ती अंतःकरणाची भूमिका किंवा कमवलेली बुद्धी, संस्कार संपन्न बुद्धी पुन्हा त्याला नवीन जन्मात नूतन रूपाने प्राप्त होते. म्हणून केलेला परमार्थ या अर्थाने वाया जात नाही. गत जन्मात आपण परमार्थ केला तो आज कामी पडतो आहे, आणि या जीवनामध्ये जेवढे चांगले संस्कार आपण कमवतो, अंतःकरणामध्ये साठवतो, जरी हा देह पडला तरी आगामी जन्मात केलेले संस्कार पुन्हा त्याला नूतन प्राप्त होतात. या बाबतीमध्ये एकाने कमवलेले संस्कार दुसऱ्याच्या खात्यावर जात नाही. ते तर मागील जे सद्बुद्धी जे तर जीवित्वा झाली होती अवधी, मग तेची पुढती निरवधी नवी लाहे, हा साधकाच्या जन्माचा प्रकार आहे. म्हणून तो देह संगे तरी असे, मागचा साधक या जीवनामध्ये सिद्ध झाला म्हणून देहाच्या संगतीत तो राहतो. हा झाला एक प्रकार. आणि दुसरा प्रकार आहे ज्ञानोबाराय तुकोबारायांसारख्या महात्म्यांचा, जे कायम कल्पांतापर्यंत वारंवार येतात, जगताला सन्मार्गाचा उपदेश करतात, आणि प्रारब्ध संपलं की आपल्याप्रमाणे लीला करून पुन्हा निघून जातात. येतो जातो आम्ही देवाचे सांगात, तुका म्हणे गात देवनाम, आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. मग त्यांना जर जीवाला उपदेश करायचा असेल तर जीव ज्या सत्तेमध्ये राहतात त्या सत्तेमध्ये ते येतात. जीव राहतात व्यावहारिक सत्तेत, ते महात्मेसुद्धा व्यावहारिक सत्तेमध्ये अवतीर्ण होतात. देह संगे तरी असे, जरी ते देहाच्या संगतीत संबंधामध्ये राहू लागले तर फरक आहे. ते अलिप्तपणाने राहतात, त्यांना देहात्म तादात्म्य भ्रांती कधीच होत नाही. देहामध्ये राहत असतानासुद्धा त्यांना माहिती आहे की आपण वेगळेच आहोत. आपण काल परवा उदाहरण पाहिलं होतं, जैसा का जळा पाशी उभा ठाके, तो जरी आपण पे चळा माझी देखे, तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे. एखादा व्यक्ती स्वतःला आरशात पाहतो. ज्ञानोबा म्हणतात, आरसा समोर आला त्यामध्ये आपण आपल्याला पाहिलं तर आपण तेव्हाच निर्माण झालो, असं आहे का? नाही. बरं, आरसा बाजूला गेला म्हणजे आपण नष्ट झालो, असं आहे का? असंही नाही. आरसा समोर ठेवीचे, आपण पे तेथ देखीचे, तरी ते दवाची झाले मानीचे काय आधी नाही का? परता केली आरसा लोप झाला तया भासा, तरी आपण पे नाही ऐसा निश्चय करावा. आरसा समोर आहे म्हणून आपण आहे असं नाही. आरशात तो स्वतःला पाहतो पण जाणतो मी वेगळा आहे. पाण्यामध्ये पाहतो, जाणतो मी वेगळा आहे. तसा महात्मा देहामध्ये जरी आला तरी तो ओळखतो मी त्यापेक्षा वेगळा आहे. येर शरीराची आसलेली असते पण हेची सावली, वाचुनी चंद्रिका ते ठेले चंद्रीचे आहे. चंद्राचं प्रतिबिंब त्याला चंद्रिका प्रकाश म्हणतात. पण तो जर पाण्यामध्ये पडला, सामान्य माणसं म्हणतात बघा ना चंद्र पाण्यात पडला,
चंद्र पाण्यात पडला, दोघा जणांनी घेतली, जास्त झाली त्यांना, ते विहिरीमध्ये गेले पाणी प्यायला. पाहिलं, अर म्हणे चंद्र पाण्यात पडला. मग काढावा लागतो, उपकार करायचा. चंद्र बहुतेक पोहता येत नाही त्याला, काढावा लागतो. टाकली बादली, दोरखंडाने ओढू लागले. आणि ते मग अशा माणसं आवेशातले असतात. ते काही का असं खरं बोलतात बरं का तेव्हा. म्हणजे खरं बोलण्यासाठी ते घेतलं पाहिजे असं त्याचा अर्थ नाही आहे, पण ते बोलतात तेव्हा. मग ते आता ते आवेश असल्यामुळे कळालं नाही. त्यांनी तो दोरखंड ओढण्याचा प्रयत्न केला. कपारीमध्ये ते बकेट अडकली. जोर लगा के इतकी ताकद लावली, दोर तुटला आणि पालथे पडले पाठीवर. आकाशाकडं नजर गेली. वा, काढला की नाही म्हणे. वरतीच जाऊन बसला चंद्र. चंद्र चंद्राच्याच ठिकाणी आहे. पाण्यामध्ये पडला हे फक्त अस्तित्व दिसण्यापुरतं आहे. तसं शरीर आहे आणि शरीराच्या सलिली म्हणजे पाण्यामध्ये आपलं अस्तित्व असं ते, पण ह्याची सावली हे फक्त प्रतीती मात्र आहे. म्हणूनच जीवाला स्वतःचा बाद करावा लागतो. कारण जीवत्व जे आलं आहे ना, ते सूक्ष्म शरीरातल्या अंतःकरणात प्रतिबिंबित झाल्यामुळे आलेलं आहे. आणि जोपर्यंत तो जीव मी अंतःकरणाचा आहे असं म्हणत असेल तर भ्रमात आहे. त्याने मी अंतःकरणाचा असं म्हणू नये. अंतःकरणात मी प्रतिबिंबित आहे, पण मी मात्र चैतन्य स्वरूप आहे असं त्याने जाणलं पाहिजे. म्हणून जीवाला स्वतःच्या स्वरूपाचा दृढ मिथ्यात्व निश्चय करावा लागतो, बाधित करावा लागतो स्वतःला. आणि जेव्हा जीव स्वतःला बाधित करतो तेव्हा त्याला स्वरूपाची प्राप्ती होते. रज्जूवर बसलेला सर्प खोटा आहे तर तो रज्जू स्वरूप होतो. तसं जगताचा बाध केला की जग ब्रह्मरूप आहे. जीवालाही स्वतःचा बाध करावा लागतो. कुटस्थ आणि ब्रह्म एकच आहे, मुख्य समानाधिकरण. पण जीवाला स्वतःचा खोटेपणा ठरवावा लागतो. उदाहरण दिले विचारसागरामध्ये. एका कुटुंबातल्या मुलाचा जन्म झाला तर त्या मुलाचं आपल्या कुटुंबाबरोबर ऐक्य आहे ना, ते मुख्य ऐक्य आहे. त्याला मुख्य समानाधिकरण असं म्हणतात. आणि त्या घरामध्ये एखादं लग्न झालेली सून येते तर ती सून आपल्या घरादाराचा, पाठीमागे असणाऱ्या माहेराचा बाध करते आणि या घराशी एकरूप होते. ते व्यवहारात सांगतात ना, आजवर होती आमची का तुमची, तुमची होती आता आमची झाली. मग तिने या कुटुंबाबरोबर ऐक्य केलं की नाही तर त्याला म्हणतात बाध समानाधिकरण. आणि मुलाचं कुटुंबाबरोबर कसं ऐक्य आहे, मुख्य समानाधिकरण. तसं कुटस्थ ब्रह्मरूपच आहे, मुख्य समानाधिकरण. आणि जीवाला आपल्या स्वतःच्या स्वरूपाचा बाध करावा लागतो, त्याला म्हणतात बाध समानाधिकरण. म्हणून संतांना हे माहिती आहे की शरीरातलं आपलं अस्तित्व प्रारब्धापुरतं आहे. जोपर्यंत देह उपाधी आहे तोपर्यंत आपलं अस्तित्व आहे, पण याच्यावरच आपलं कायमचं अस्तित्व नाही. या देहाच्या उत्पत्तीच्या पूर्वी आपलं अस्तित्व आहे. जसं आरशाच्या अगोदरही आपण आहोत, आरसा गेला तरी आपणच आहोत. तसं शरीर आलं काय आणि गेलं काय, आपलं अखंड कायमचं ऐके हे ज्याला कळतं त्याला मरणाची भीती राहत नाही. हा, तरी आता देह असो अथवा जावो, आम्ही तो केवळ वस्तूचे आहो. काजे दोरी सर्पत्व वावो दोराची कडोनी. आता शरीर आहे काय आणि गेलं काय, शरीरावर आमचं अस्तित्व अवलंबून नाही. आपल्याला ते विशेष अस्तित्व त्याच्यात राहावंसं वाटतं. सामान्य स्वरूपात राहावंसं वाटत नाही. मनुष्याला विशेष व्हावं वाटतं ना. आणि विशेष अस्तित्व आपलं कुठं आहे बरं. आपण कायम विशेषामध्ये राहतो असं नाही ना. सुषुप्ती अवस्था आपण भोगतो तेव्हा आपल्याला जाणीव आहे का आपल्यापणाची. अस्तेपणाची जाणीव नाही का. आपण नाही, आपण आहे गाढ झोपेमध्ये, पण आपण आहोत याची आपल्याला जाणीव नाही आहे. आपलं अस्तित्व जाणीवरहित असणं हेच परब्रह्माचं स्वरूप आहे. फक्त आता ते अज्ञानाने आवृत्ते ते दूर करावं लागतं ब्रह्मविद्येनं. म्हणजे गाढ झोपेमध्ये आपण आहे याची आपल्याला जाणीव नाही तरी आपण आहोत. मृत्यूमध्ये आणि झोपेमध्ये एवढाच फरक आहे. गुरुवारी श्री मारुती बाबा सांगत असतात, मनुष्य झोपला तर दुसऱ्या दिवशी त्याच देहामध्ये उठतो, याला म्हणतात सुषुप्ती. आणि मृत्यूत या देहात झोपला की दुसऱ्या नवीन देहामध्ये जागा होतो, मृत्यू आहे. मला त्यासाठी ते उदाहरण नाही सांगायचं. आपलं अस्तित्व देहावर नाही,
उलट आपल्या अस्तित्वावर देह आहे, हे आपलं खरं स्वरूप आहे. आणि तो महात्मा ज्ञानोबा म्हणतात तो देह संगे अरे प्रारब्ध बलाने. उलट तो महात्मा देहात राहतो म्हणून आपलं कल्याण आहे. नाहीतर तो जर देहात आला नसता तर काय ब्रह्मविद्या आपल्याला मिळाली असती. म्हणून त्या महात्म्याची फार मोठी उदारता औदार्य आहे की ते देहात येतात आणि आपल्याला मुक्त करतात. तो देह संगे तरी असे, परंतु जर ज्ञानोबांची दृष्टी आहे, तुम्ही जर देहरूपाने पाहिलं तर तुम्हाला भ्रम होईल. तुम्ही त्यांना सामान्य म्हणाल, पण आम्ही सांगू का तो कसा आहे, चैतन्यासारखा दिशे. वास्तविक चैतन्य हे दृष्टीचा विषय नाही बरं. चैतन्य म्हणजे परब्रह्म वस्तू, इंद्रियाचा विषय नाही, मनाच्या संकल्प विकल्पाचा विषय नाही, बुद्धीने जाणण्याचा विषय नाही, कोणत्याही प्रमाणाला ते विषय होत नाही. अवांग मनस गोचर आहे. हे अवांग मनस गोचर शब्द ज्ञानोबा एकच वेळी सांगतात. मनाची नखी न लगे जे बुद्धीची दृष्टी न रिगे ते इंद्रिया किर जोगे काय होईल. प्रत्यक्षाचा विषय नाही म्हणून इंद्रियांना कळत नाही. अनुमान प्रमाणाचा विषय नाही, वृत्तीज्ञानाचा विषय नाही. फक्त अज्ञान भंगापुरती वृत्ती म्हणून म्हणलं जातं की वृत्ती जाणे. तत्वतः निरावरण आत्म्याला न जाणे हेच खरं आहे. कोणत्याही प्रमाणाला विषय न होणारा, कोणत्याही इंद्रियाला न दिसणारा असं जे तत्व त्याला म्हणतात चैतन्य. आणि ते नेमकं कुठं आहे माहिती आहे का? या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारी. ते चैतन्य हे कोणत्याही इंद्रियांचा विषय नाही, पण जर ते चैतन्य विशेष भावाला आलं तर मग ते ज्ञानोबा तुकोबारायांसारखं दिसतं. म्हणून म्हणावं लागतं की कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. कैवल्य विषय नाही होत, पण जर कैवल्य एखाद्या विग्रहामध्ये प्रगट झालं तर ते ज्ञानोबारायांसारखं आहे. म्हणून कैवल्याचा पुतळा. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कुंभ. एर माणूस पण ते भांब लौकिक भाग. लौकिक भाग आहे मनुष्यत्वाचा, पण परमार्थाचा भाग पाहिला तर मूर्तिमंत ब्रह्मज्ञानाचं चालते ज्ञानाचे बिंब आकृती आहे. त्यांच्या अवयवाचा स्पर्श झाला की जणू काही आनंदरूप असणाऱ्या सुखरूप असणाऱ्या परब्रह्माला फुटलेले अंकुर म्हणजे त्यांचे अवयव आहे. चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कुंभ. ही कल्पना ज्ञानोबांनीच करावी बरं. एवढी कल्पनेची झेप कोणी घेऊ शकत नाही. वास्तविक सुख आहे आणि त्या सुखाला पुन्हा कोवळे लुसलुसली कोंभ किंवा अंकुर फुटावे, आणि ते अंकुर म्हणजे तो महात्मा आहे. तयाचे अवयव ते विवेकाचे गाव की परब्रह्मचे सावयव. नाना अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे. ज्ञानोबा म्हणतात ते विवेकाचं गाव आहे. सगळ्या प्रकारचा विवेक विचार त्यांच्या ठिकाणी राहतो. पुढे की परब्रह्मेचे सावयव किंवा परब्रह्मच वास्तविक ते सावयव नाही आहे, त्याला अवयव नाही, म्हणजे त्याला अंश असा भाग नाही आहे. पण सावयव परब्रह्म जर आलं तर ते संतांसारखं. परब्रह्मची सावयव किंबहुना नाना अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे. ब्रह्मविद्या अलंकृत झाली आणि त्या ब्रह्मविद्येचे अलंकार म्हणजे महात्मा आहे. म्हणून तो महात्मा पाहायचा असेल ना तर आपण आपल्या सामान्य चर्मचक्षुने देहदृष्टीने कधीच पाहू नये. पाहायचा असेल तर ईश्वबुद्धी ब्रह्मबुद्धी या बुद्धीने त्यांना पाहिलं पाहिजे. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तो देह संगे तरी असे, पण चैतन्य ज्याप्रमाणे देहात असताना जगात असताना असंग आहे तसा तो राहतो आहे. चैतन्यासारखा इथे एक अर्थ केला बरं का महापुरुषांनी. चैतन्य ज्याप्रमाणे असंग आहे. चैतन्य म्हणजे ज्ञानस्वरूप आणि ज्ञान हे असंग आहे. ज्ञानाचा स्पर्श कशालाच होत नाही. गुरुवारी डॉक्टर बाबा एक स्वामी महाराजांच्या प्रवचनातलं वाक्य सांगत असतात. ते वाक्य कळण्यात खूप गोड आहे. आपण जेवण करतो, जेवण केल्यानंतर हात आपला खरकटा राहतो. खरं तर असं आहे की जेवण हे हातानेच केलं पाहिजे, चमच्याने नाही. कारण चमच्याने जेव्हा आपण स्पर्श करतो त्या अन्नाला
संवेदना आपल्या मेंदूपर्यंत जात नाही. पण जर हाताने स्पर्श केला ना आपण, तर तो पदार्थ किती शिजलेला आहे, किती कठीण आहे, तर त्याचा स्पर्श झाल्याबरोबर त्या स्पर्शतंतूच्या माध्यमातून ती संवेदना आपल्या मेंदूपर्यंत जाते. आणि म्हणून मग त्या अन्नाचा आणि आपल्या मानवी मेंदूचा एक संबंध तयार होतो. चमच्याने हे कळत नाही, चमच्यालाच नाही कळत तर त्याच्या आपल्याला काय कळणार आहे. चमचा निर्जीव आहे ना, त्याला ते कळत नाही. जेवण असं करावं. मी उदाहरण कशा करता सांगतो ते ध्यानात ठेवा बरं. तुम्ही जर आहे ना गुरुवारी मारुती बाबा कसं जेवण करता एकदा पहा, म्हणजे मग तुम्हाला कळेल. मला तर वाटतं बाबांनी जर स्पर्श केला ना त्या घासाला गुदगुल्या होत असेल वा, इतका मृद स्पर्श आहे बाबांचा. अशा प्रत्येक पदार्थाला बाबा असं स्पर्श करून पाहतात. नासच बोट असतं बहुतेक बाबांचं स्पर्श करताना. निरीक्षण करा. म्हणजे अगदी कोणी जर ब्रह्मवेत्ता महात्मा जर भोजन करू लागला ना, तर त्या अन्न पदार्थाला सुद्धा आनंद होत असेल. ते बाबांचं उदाहरण आहे. तर ते जेवण करत असताना आपण हाताने केलं पाहिजे. सहज उदाहरण सांगितलं. भोजन झालं आपलं, आपण हात धुवून काढतो. का बरं? का अन्नाचा त्याला लेप लागला आहे. वास्तविक हात हे कर्मेंद्रिय आहे. हाताला स्पर्श थोडा वेळच होतो, त्याला चाखता येत नाही. पण अन्नाचा आस्वाद अर्ध्या तासापर्यंत कोणी घेतला आहे? जिभेनं. मग आता जसं आपण हात धुतला तसं एखादा व्यक्ती अशी जीभ धुवून काढतो का बरं? ओकारी वगैरे काढतो का? आणि जर काढू लागला तर एखादा व्यक्ती का मॅनर आहे की नाही असं म्हणेल काय नाही, कसं वागतो म्हणे हा. अरे हात कर्मेंद्रिय आहे आणि रसनेंद्रिय ज्ञानेंद्रिय आहे. कर्मेंद्रियाला लेप लागतो तसा ज्ञानेंद्रियाला लागत नाही. जीभ सगळे पदार्थ खाते, 6 प्रकारचे रसप्राशन करते, पण जिभेला मात्र कोणताही लेप लागत नाही. ज्ञानेंद्रियाला जर लेप लागत नसेल तर ज्ञानस्वरूप आत्म्याला कसा लेप लागेल? म्हणून तो असंग राहतो, चैतन्यासारिखा दिशे. पाहता म्हणजे वरवर पाहता नाही, त्याच्याकडे ब्रह्मदृष्टीनं पाहता. परब्रह्माचे कसे चोखाळ भला. ज्ञानोबा म्हणतात कस लावायचा. कस म्हणजे कसोटी. ते कशाला लावतात? सोन्यासाठी लावतात. सुवर्ण शुद्धी कसं सोळावा जायचा. सोन्याचं शुद्धीकरण करायचं असेल तर काही कसोटी आहेत. पहिली कसोटी, त्या कसोटीच्या दगडावर त्याला घासतात. बऱ्याचदा काही अलंकार वरून सोन्याचे असतात आणि आतून पितळाचे असतात. कसोटीच्या दगडावर घासलं की वरचं सोनं निघून जातं आणि काय उघडं पडतं? पितळ उघडं पडतं ना. हे कसोटीवर कळतं. त्यानंतर सोन्यावर आम्ल परीक्षण करतात. खऱ्या सोन्याला डाग नाही पडत. हे तांब आणि पितळ असेल ना, त्याला ओला जरी हात लागला की ठसे उमटतात बघा. तांब्याला तर लवकर ठसे लागतात. तसं सोन्याला ॲसिड जरी टाकलं त्याच्यावर आम्ल परीक्षण, डाग पडत नाही. त्यानंतर सोन्याला ठोकतात. सोन्याचा अत्यंत पातळ पत्रा तयार होतो. म्हणून आपण माऊलींच्या मंदिरात गेलो तर आतल्या गाभाऱ्यामध्ये तो बाहेर पत्रा ठोकलेला आहे. तो कशाचा आहे? चांदीचा आहे. चांदीसुद्धा पातळ होते. किती ठोकत बसा, पातळ होते, तुटत नाही. त्याहीपेक्षा जास्त सोनं पातळ असतं. पण त्याला ताडण करतात. पातळ त्याचा एकदम पत्रा तयार होतो. आणि या 3 परीक्षेमध्ये नाही कळालं तर मग सोनं अग्नीमध्ये तापवतात. तर ज्ञानोबा म्हणतात ती झाली सोन्याची कसोटी. एकीकडे परब्रह्म आहे आणि एकीकडे परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालेला महात्मा आहे. ब्रह्मवेद ब्रह्म एव भवती. ब्रह्माला जाणणारा ब्रह्मच होतो. हे कसोटी जशी ज्ञानोबा सांगतात तसे रामेश्वर भट्टही सांगतात ना, तो गीता तुळनेशी ब्रह्म तो काशी आले. इथं सुद्धा परब्रह्माचे कसे. कसं म्हणजे कसोटी. आपण परब्रह्माची कसोटी लावून पाहिली महात्म्यावर तर जितकं परब्रह्म शुद्ध आहे तितकाच महात्माही शुद्ध आहे. परब्रह्माचेनी म्हणजे परब्रह्माच्या कसे, कारण दोन्हीची एकच विभक्ती बरं, तृतीय विभक्ती आहे. परब्रह्माच्या कसोटीनं पाहिला तर हा महात्मा चोखाळ भला, चांगल्या प्रकारे शुद्ध आहे, अत्यंत शुद्ध. मग कशी कसोटी लावायची? परब्रह्म हे सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, सत्स्वरूप आहे, चित्स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप आहे. या सगळ्या कसोट्या जर लावल्या तर संतसुद्धा असेच आहे. कारण मरण माझे मरुणे गेले सत्स्वरूप आहे,
ते चालते ज्ञानाचे बिंब चित्स्वरूप आहे आणि सुखाच्या बाबतीमध्ये देवाला जर विश्रांती घ्यायची असेल तर इथं यावं लागतं. नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. एक तीर्थावळीमध्ये प्रमाण आहे, आता मला उपस्थित नाही ते, पण त्यामध्ये भगवंताने स्पष्ट सांगितलं की ज्ञानोबारायांना नामदेवरायांना पाहिलं की मला सुख प्राप्त होतं. किंवा 12व्या अध्यायामध्ये तशी ओवी बघा. आता ती ओवी ज्ञानोबारा सांगतात की तो पहावा हे डोळे नाही त्याच्यामुळे मला सुख प्राप्त होतं असा भाव आहे. तया संघाचे निसुरवाडे वा मज विदे हा देह धरणे घडे किंबहुना आवडी निरूपम तया लागी मज रूपा येणे तयाचे निमज येथ असणे तया लोन की जे जीवे प्राणी ऐसा पडे. याच प्रकरणात ओव्या बघा त्या की त्याच्यामुळे मला सुख प्राप्त होतं, तो मिळाला. किंबहुना समाधान तो मिळते समाधान ते आमचे देवतार्चन ते आमचे निधिनिधान किंबहुना समाधान तो मिळते. म्हणजे देवालाही सुख प्रदान करणारे संत आहे. कसोटी जर पाहिली जसा परमात्मा सत चित आनंद स्वरूप आहे तसे संतसुद्धा सत चित आनंद स्वरूपाचा आहे. किंवा दुसरा अर्थ परब्रह्म हे आनंद स्वरूप आहे ना. महात्मा कायम आनंदी असतो, कायम देखी अखंडित प्रसन्नता आती चित्ता ते तरिगणे नाही समजता संसार दुःखा. मग परब्रह्माच्या कसोटीवर पाहिला की परब्रह्म आणि तो एकच आहे. ऐसा ही परी कौतुके. आता या पलीकडे प्राप्तव्य काही नाही. हा तेवी आम्हा तया परस्परे बाहेरी नामाचीच अंतरे वाचूनी आतोवट वस्तू विचारे मी तेची ते किंवा ते तेचे मी असे दोन्ही अर्थ घेता येतात. भगवान म्हणतात अरे अर्जुना बाहेरून पाहिलं तर परस्परामध्ये कल्पित अंतर आहे. आम्हा तया परस्परे बाहेरी नामाचीच अंतरे फक्त नावाचं अंतर आहे. मी भक्त नाही ना, मी देव आणि तो भक्त एवढंच अंतर आहे. पण आतुवट उपाधीचा भाग बाजूला केला आणि वस्तू विचारे वास्तू स्वरूपाने विचार केला तर तो आणि मी वेगळा नाही. मी तेची ते किंवा ते तेचे मी असेच आहे. परब्रह्माचे ने कसे अत्यंत शुद्ध आहे. परब्रह्मावर ते आपण व्यवहारातलं उदाहरण पाहिलं होतं काल. आता ते कायमचं उदाहरण जवळचे म्हणून घ्यावं लागतं बरं, दुसरा काही त्याचा अर्थ नाही आहे. परब्रह्माच्या बाबतीतलं उदाहरण जवळचं कसं आहे. रज्जूवर सर्प भासला, रज्जू विषारी होते का? नाही होत. रज्जूवर मोगऱ्याची माळा भासली एखाद्याला, माळी असेल तर पुष्पमाला भासेल, गारुडी असेल तर रज्जूवर त्याला सर्प दिसेल, एखादा व्यक्ती वयोवृद्ध असेल त्याला रज्जूच्या ठिकाणी काठी दिसेल, शेतकरी असेल तर जमीन दुभंगली आहे असं वाटेल. हे सगळे प्रकार भ्रम होऊ शकतात. पण कोणताही भ्रम झाला तर आद्यस्थ पदार्थामुळे त्या अधिष्ठानाची हानी किंवा लाभ होत नाही. नाही म्हणे सर्प भासला, रज्जू आपण लिंबाच्या झाडाला थोडीशी बांधून आणू. गावाकडे जर सर्प मारला नाही एखाद्याने काठीनं तर ते काठी घरात नाही ठेवत, ते लिंबाच्या खोडाला जातात, 3-4 ठोके मारतात. बिचाऱ्या लिंबाचा काय दोष आहे काय माहिती, पण आता काठीनं सर्प मारला तरी ते विषाचा प्रभाव होऊ नये म्हणून. नाही म्हणे तसं रज्जूवर सर्प भासला रात्री, आपण 2-3 दिवस ते रज्जू लिंबाच्या झाडावर फेकून देऊ आणि मग घरी घेऊन येऊ. असं घडतं का? रज्जू विषारी होत नाही. पुष्पमाळा भासली तर रज्जू सुगंधित होत नाही, व्यवहारातली रज्जू आहे. परब्रह्मावर जगत अध्यस्थ निर्माण झालं तरी परब्रह्माचे लाभ हानी होत नाही. कारण सिद्धांत आहे यत्र यत अध्यस्थम तत्कृतेन गुणेन वा दोषेन अनुमात्रम अपि न संबध्यते. ज्या ठिकाणी जे अध्यस्थ असतं त्या अध्यस्थ खोट्या पदार्थाने अधिष्ठानाची गुणदोषाने अजिबात हानी होत नाही. म्हणजे परब्रह्म जगत सगळं भासलं तरीसुद्धा शुद्धाला शुद्धच राहतं. तसं महात्मासुद्धा परब्रह्माच्या कसोटीवर पाहिला तर कायमचा शुद्ध आहे, कायमचा. कोणत्याही प्रकारची कर्म केली तर दोष अजिबात लागत नाही. म्हणजे नारद महर्षींनी जर कलह लावला तरी त्यांना कोणता दोष लागत नाही. भगवंताने संपूर्ण प्रपंचाचा विस्तार केला, कृष्णभोगी
तरी दोष लागत नाही. शुकाचार्याने त्याग केला तरी स्वरूपात कोणती वाढ होत नाही. कारण आपण म्हणतो भोगी व्यक्ती कमी असेल, त्यागी व्यक्त जास्त असेल, असं काही नाही. कृष्ण भोगी शुकस्त्यागी राज्ञो जनक राघवो वशिष्ठ कर्म करताच सर्वै ते ज्ञानीन समाहा. हे सगळेच्या सगळे समान आहे. परब्रह्माचे निकसे चोखाळ भला. तू गीता तुलनेशी ब्रह्म तू काशी आले. आपण तुलना करून पाहिली. एका पारड्यामध्ये परब्रह्म आहे आणि एका पारड्यामध्ये जगद्गुरु तुकोबर आहे. दोन्हीची तुलना केली म्हणून नाव आहे तुकाराम. तुकिता म्हणजे मोजला असता. ब्रह्म तो काशी आले. ब्रह्म जगद्गुरु तुकोबरांच्या बरोबरीचं आलं. इतका तुकोबरांचा अधिकार सगळ्या संतांचा अधिकार. म्हणून तर आपण म्हणतो की ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उद्धारावया आले दीन जना परब्रह्माचे निकसे चोखाळ भला. ते व्यापक आहे, हे सुद्धा व्यापकच आहे. ब्रह्म शब्दाचा अर्थ होतो व्यापक आणि परब्रह्म म्हणजे सर्वात व्यापक. सर्वात व्यापक आहे परब्रह्म. संत त्याहीपेक्षा व्यापक आहे. उदाहरण सांगतो, लक्षात येईल. भगवंताने ती माती खाल्ली. यमुना मैयाला असं वाटलं हे सगळे अवताराला इथं आले, माझं काय दुर्दैव आहे, अजूनही परमात्मा मला दर्शन देत नाही. भगवान म्हणाले रडू नको, शांत राहा, तू फार पवित्र आहे. इतके पवित्र, अगं तुझ्या काठावर असणारी मातीसुद्धा मी भक्षण करावी एवढा तुझा अधिकार आहे. आणि मग तिथली काठावरची माती एक खडा भगवंताने खाल्ला. भगवंताला असं वाटलं माझ्यावर कोणाचंच लक्ष नाही. गोपाळ खेळात मग्न होते. राऊत बाबा सांगतात ते गोपाळ होते. ते प्रपंचाचा खेळ खेळत होते, खेळात मग्न नव्हते. त्यांची नजर देवावर होती. प्रपंचाचा खेळ खेळतानाही ज्यांची दृष्टी देवावर असते त्यांना म्हणतात गोपाळ, ते भक्त आहे. त्यांनी ते पाहिलं. भगवंताला वाटलं यांची दृष्टी माझ्यावर नाही. मैयाकडे तक्रार. भगवान म्हणले आपण मातीच नाही खाल्ली. बलराम दादाने पुरावा दिला. आई त्याच्यावर काय विश्वास ठेवते, हे सगळे खोटे. यशोदा म्हणले वा वा, सगळे खोटे तूच खरा, सगळे खोटे तूच खरा. भगवान आई तू तर वेदांत सांगते, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. अगं मीच खरा आहे, सगळे खोटे आहे. गप बस, जास्त बोलू नको. मला माहिती आहे प्रवचन तू पाठ केला असेल, पुढचं सांग. अगं माती खाल्ली का नाही? नाही खाल्ली. तोंड उघड. का उघडायचं? मी जर मातीच नाही खाल्ली तर तोंड उघडायचं कशाला? मैया म्हणले नाही ना खाल्ली, मग तो उघडायला हरकत काय? नाही उघडणार. शेवटी मारावया तिने उगारिली काठी, भुवनी त्या पोटी चौदा देखे. भगवंताने आपलं मुख उघडलं. मागा बाळपणी येणे श्रीपती, जो एक वेळ खादली होती माती, ते कोपणी हाती यशोदा धरिला. मग भेने भेने जैसे मुखी झाडा द्यावयाची मिशे, 14ही भुवने सावकाशे. सावकाशे म्हणजे दम्मानी हळू असं नाही, स अवकाशे. प्रत्येक भुवनामध्ये काही अवकाश जागा आहे, पोकळी आहे. म्हणजे पृथ्वीचं चंद्रापासूनचं अंतर त्याच्यात अवकाश, पृथ्वीपासून सूर्याचं अंतर त्याच्यात अवकाश. असं प्रत्येक भुवनाचं 14 भुवनामध्ये अंतर आहे ना. आणि त्या अंतराच्या जागेसहित सगळे भगवंताच्या मुखात मावले. किती व्यापक आहे परब्रह्म. आणि ते परब्रह्म संतांच्या हृदयात राहतं. जयाचे चौखटे मानसी, मी होणी असे क्षेत्र संन्यासी, जया निजेल्या ते उपासी वैराग्य गा आगवाची करणी, लेले शांतीची लेणी, जयाचे चित्त गवसनी व्यापकामचं. गवसनी म्हणजे खोळ. ती खोळ मोठी असते आणि पदार्थ लहान असतो. भगवान म्हणतात मी आहे व्यापक, आणि व्यापकामचं तयाचे चित्त गवसनी. त्यातला आणखीन बारकावा. भगवान व्यापक आहे. व्यापकाला खोळ मोठी लागते. संतांचं अंतकरण खोळ आहे आणि ते जे अंतकरण ज्या शरीरात आहे ते संत आहेत. शरीर रूपाने नाही बरं. म्हणजे संतांचं शरीर किती मोठं, त्यातलं अंतकरण लहान, आणि त्या लहान अंतकरणात व्यापक परमात्मा राहतो. संत किती मोठे. जीव परमात्मा दोन्ही बैसले एकासनी, जयाच्या हृदय भुवने विराजते. इतका ते व्यापक आहे. म्हणजे ब्रह्म व्यापक आहे. परब्रह्म तर निरपेक्ष व्यापक आहे. आणि निरपेक्ष व्यापकाला संत आपल्या हृदयात ठेवतात. साठविला हरी झी हृदय मंदिरे. म्हणून परब्रह्माचे निकसे या बाबतीत आणखीन पुढं जाता येईल. परब्रह्माचे निकसे अत्यंत शुद्ध आहे, चोखाळ भला. आता या पलीकडे काही प्राप्ती नाही बरं.
ऐसा ही परी कौतुके कौतुकाने लीला म्हणून जरी कर्मे करी यज्ञादिके यज्ञ आदि कर्म यत करोशी यदश्नाशी यज्ज होशी ददासी यत तपस्यशी कोणतेय तत्कुरुष्व मदर्पणम कर्मे करी यज्ञादिके सगळी तो कर्म करतो पण ती कर्म वेगळी राहत नाही ती आहे म्हणजे सगळी कर्म तयाच्याची ठाई त्याच्याच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निःशेखे काही शिल्लक न राहता म्हणजे कर्माचा पुन्हा संस्कार धर्माधर्म त्या कर्माचं कारण पुन्हा आत्मस्वरूपाचा अज्ञान कर्तेपणाचा भाव हे सगळे त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी लयाला जातात एकरूप होतात। उदाहरण सांगा अकाळीच्या ब्रजेसी वर्षा काळ नसताना येणारी ढग त्याला म्हणतात अकाळातली आब्र पाऊसही नसतो त्यांच्यामध्ये येतात आणि पुन्हा आकाशामध्ये लयाला जातात। अकाळीची आब्रे जैसी ऊर्मी म्हणजे वृष्टी ऊर्मी विना आकाशी हरपती आकाशामध्ये वर्षाव न करता हरपतात। कसे हरपतात आपैसी उदयली साती उदयल्याबरोबर म्हणजे निर्माण झाल्याबरोबर आपोआप आकाशामध्ये लयाला जातात कारण त्याच्यामध्ये पाऊस नाही येतातही तिथंच आणि आकाशाच्या ठिकाणी लयाला जातात। हे झालं उदाहरण। तैसी विधी विधाने विहिते शब्द किती बारकाव्याचा आहे। विधी म्हणजे कर्माची आज्ञा आणि विधान म्हणजे अनुष्ठानाची पद्धती आणि ती पुन्हा विहित विधी विधाने विहिते विहित कर्माचे विधी त्याचं केलं जाणारं विधान किंवा विधान म्हणजे आज्ञा विधी म्हणजे अनुष्ठानाची पद्धती दोन्ही अर्थ घेऊ शकता। विधी विधाने विहिते जरी आचरे तो समजते समस्त विहित कर्माचं जरी त्याने आचरण केलं तर मागील दृष्टांताप्रमाणे ते कर्म माझ्यापेक्षा वेगळं नाही असा त्याचा ऐक्य भाव एकरूपतेचा भाव असतो। हा येतोय बरं ऐक्य भावे म्हणजे ऐक्य भावामुळे ऐक्याते पावतीची गा ते कर्म त्याच्या आत्मस्वरूपालाच प्राप्त होतात भिन्न राहत नाही आणि कर्म भिन्न न राहिल्यामुळे कर्मापासून त्याला कोणते लाभ हानी दोष लागत नाही त्याला म्हणतात खऱ्या अर्थाने तो मुक्त आहे। आणखीन काही चिंतन करायचं ते आपण उद्या करू। कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय आता